नमस्कार, कोकणच्या अंजीर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. कशा आहेत सगळे, मजेत ना मंडळी? तर मी आहे गावी आणि गावी बघांना मस्त असं वातावरण झालं आहे, ढगाळ वातावरण. तुम्ही पाहू शकता आकाशात आहे बघा, मस्त वातावरण झालेलं आहे बघा. आणि गावी आल्यानंतर आता भरपूर दिवस म्हणजे लग्न होते, आमच्या गावकीची पूजा वगैरे होती, तर काय कुठे जायला नाही मिळत. तर आता एक त्या दिवशी आपण गेलो कंपनीत, एक फणस आणलेला आणि आता बाकीचे छोटे छोटे फणस आहेत ते बघूया जाऊन आता पिकलेत का काय ते. तर चला आता मी जाते, इकडं अतिश आहे आणि पप्पा तिकडे. चला आता जाऊया कंपनीत. तर मस्त वातावरण बाहेर, पाऊस येतोय की काय अजून रे. आणि तिकडे बघा ना काजू, बघा त्या झाडावर बघा काजू किती झालेत, मी दाखवते तुम्हाला. काजूच काजू नुसते पिकलेले आहेत त्या झाडाला, काजूवरती कितीतरी काजू आहेत. तर चला आता जाऊया कंपनीमध्ये आणि तिकडे बघूया त्या फणसाकडे पिका घेतल्या तर बरं आहे. तर चला आणि इकडे मस्त छान आमचे सदाफुली बघा कशी झाली. आणि तुम्ही पाहू पण शकता अशी ढग भरलेले आहेत. आणि थोड्याच दिवसा अगोदर कोकणामध्ये पाऊस पडलेला, म्हणजे एक वादळ आलं होतं छोटंसं. त्यामध्ये आमच्या गावात तरी काय एवढं नुकसान झालं नाही, पण काय माणगावमध्ये, इंदापूरमध्ये ह्या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हवा सुटलेली. त्यामध्ये त्यांची कौलं वगैरे प्लस त्यांचे मंडप वगैरे सर्व जे हवेतून उडून गेलं होतं. तर आमच्या गावाला एवढा काय फटका लागला नाही आणि थोडासाच लागलेला. नेहमीप्रमाणे आपला मोर तो आपल्याकडेच असतो, आपल्याकडे जिकडे जास्त फिरत असतो बघा. आम्ही दाखवतो, जवळ नेऊन दाखवतो तो बघा मोर. काय ना अक्का मोरला खाया घाला. आणि पप्पा इथे चाललेत झोला घेऊन, कोयती वगैरे असं सामान आहे त्या. बाय. याला बघ आंबा बघ लागला, आंबा हात पण तर गोलगोल पेरू सारखं. हा वेगळा आंबा आहे, म्हणजे त्याला बोलतात ना पावसाळ्यात 12 महिने आंबा, 12 मे आंबा, तो हा आंबा आहे. त्याला जाऊन लावलेला आहे. बैल बघा मस्त आहे, मस्त. काय खायला काय नाही ना आता, पेंड्या घालायला लागेल. तर वरती ते कंपाऊंड आहे आणि इकडे मस्त पावसाळ्यामध्ये असा पाण्याचा झरा वाहत असतो पावसाळ्यामध्ये पूर्ण. हा बागेचा परिसर आहे, इकडं शेती आहे, लोकांचे कंपाऊंड आहेत आणि इकडेच वरती आमचा कंपाऊंड आहे. तर फणस आहे इकडे, त्याला मस्त फणस आलेली आहेत थोडेफार. तर मम्मी काटे काढून घेते. काटे ठेवले ना करून लोकांना येत नाही, ते लावून ठेवलेले आणि काटे ठेवले बाईने आमचे लावलेले. आता का फणस मला काय या टायमाला अजय होता काढायला, या टायमाला येस आहे. चिक का एवढा घालताय? नाही लय घालला. हे बघ आता आतार घाललं ना ते. तयार झाला. एकदम तयार झाले. तर पाहू शकते इकडे 2 फणस काढलेले आहेत, बघा मस्त असे तयार झालेले आहेत बघा. आणि पाऊस काढला वरती. अशी माझ्या चिक गळत नाही ना. माती लावून झालं. तर हा बघा मंदिर पाहू शकता, त्या दिवशी नाही ह्या फणसावरून फणस काढला, तो मोठा होता, तो पडला खाली काढता काढता आणि ते यसला आणलेले ना अलगत फणस काढले आहे बघा. मस्त असं तयार फणस झालेला आहे. तर तयार झालं असे काकं असे रुंद झालेले असतात ना, तयार फणस बोलतात. हे बघा ह्याच्या पण बघा कसं रुंद झालं काटे, बघा ह्याचे पण झालेत, ह्याचे पण झालेत, मस्त असे तयार फणस. अजून आहेत पण ते अजून काही तयार नाही आलेत म्हणून आम्ही ते काढले नाही. गावी आल्यावर बघा असं स्वतःचं फणस असलं की बरं यायचं आणि घेऊन जायचं ना रे काढून. आणि आम्ही तिकडे आंबे पण लावलेले आहेत.
पण कलमं लावलेले आहेत, काजू लावलेले आहेत, त्यांना अजून 2-3 वर्ष तरी जातील. हो. तर चला आता हे खाली घेऊया. मस्त आले अजून हे आहेत. मग आता मुंबई जाताना भेटतील ते बघूया आता मग. वातावरण पण पाऊस येईल त्या वाटतं. चल पटकन घरी. आणि इकडे बघा हे बघा ढुंगे आले बघा. हे आम्ही ना नागपंचमी पुस्तक भावनाचे ढुंगे बोलतो त्याला. हे बघा आले सगळे. चल खाली घेऊया. चांगला आहे. आणि त्यांनी लागणार तर झालाच मग मी जाऊन आता काढला असतं तर बरा झाला असता. मस्त एकदम हापूसचा आंबा एक नंबर. माझ्या जरा कुत्र्यान ना आमचा नाही. गेला असता आता आपला गेला असता नाही. हो ते धोंडच पूर्ण खाल्लेली बघ किती मोठी होती कुत्र्याने. मस्त अशी लावलेली कलमं मोठी झालेली आहेत. हे आपण जेव्हा लावली होती ना एकदम छोटीशी होती आणि आता मस्त अशी पप्पांच्या पण हायटीपेक्षा अशी वरती गेलेली आहेत. चायच्या बाजूला टाक. पाण्याच्या मोठ्यापासून पाणी जगवलं नाही तरी पण इथं पाणी भरून आम्ही टाकी ठेवलेली आहे. त्या टाकीतून मम्मी तर पाणी छोट्या छोट्या ड्रमामध्ये टाकते. मग ते ड्रम नेऊन आम्ही तिकडे एक एक आंब्याच्या झाडाला एक एक ड्रम होतोय. दोन घेशील एक घेतात ती पुढे. पहिल्यांदा खाणंच आपलं स्वतःच दगडी आरामात या. पाऊस पण पडतोय आम्ही आता असं वाटतंय. हे बघा थोडा वारा पण सुटलाय गारगार आणि पावसाचे थेंब पण पडत आहेत. मुंबई जाताना फणस काढू करते. आरामात या. तुम्ही बोलते ह्या वाईट काढल्यावर ना. हो